आणि मग नंतर विचार करताय की लक्ष्मीपूजनाला पूजन केल्यानंतर लक्ष्मी एकदम नांदेल. अहो तुम्हाला हे सुद्धा नाही माहिती पूजनाला काय साहित्य लागतात. ते सुद्धा म्हणतात अरे हळद कुंकू व्हा ग, तू व्हा, मला काय कळत नाही. मग तुम्हाला कसं लक्ष्मीपूजन जमलं? पंचामृत काय असतं हे मी विचारतो भरपूर पुरुषांना. इथून सुरुवात आहे. म्हणजे ज्या पुरुषांना माहिती असेल सदैव छान, जे वारकरी संप्रदायातले असेल त्यांना 100% माहिती असेल पंचामृत काय असतं. ह्यांचा प्रश्नच नाही, त्यांचा तो यूजच आहे. पण जे भरपूर असे असतील त्यांना माहितीच नसेल पंचामृत काय म्हणजे काय. तर कुठे ना कुठेतरी घरातल्या स्त्रीचा अपमान नका करू. हो होतं, तू मे सगळ्यांमध्येच होत असतं. आजकाल कॉमनच आहे ते. काय एक पती पत्नी म्हटल्यावर भांडण होणार, पण किमान त्या दिवशी असेल किंवा त्या दिवाळीच्या कालावधीमध्ये असेल भांडण न करणे, आपल्या घरातल्या स्त्रीचा अपमान न करणे, जास्तीत जास्त आपल्या घरातील जी काही लहान मुलं असेल तिची इच्छा पूर्ण करा जेवढं होऊ शकाल. तीच तर घरातली लक्ष्मी आहे. ती जी लहान मुलं आहे, चला पत्नी पण लांब ठेवलं, लहान मुलगी जी आहे तिची तर इच्छा पूर्ण करा. तिचं मन मारू नका, नाही तर तिला भांडे धुवायला लावता तुम्ही लहान वयातच. असं खूप घरात आहे, अजूनही हे चालतं. अजूनही खूप घरामध्ये खूप कमी वयाच्या मुलींना भांडी धुणं, कपडे धुणं हे लगेच सुरुवात केलं जातं. तिचं वयही तेवढं नसतं. मी स्वतः पाहिलंय. त्याला नाव दिलं जातं की संस्कार लागले. अरे संस्काराचं नाव वगैरे ही कुठली गोष्ट आहे? मुलगा तर बसतो तंगडे जाऊन बसलेला आहे बेडवर मोबाईल घेऊन. त्याला नाही संस्कार, त्याला नाही का, त्याला साधी शुभम करोती येत नाही. मी इथून सुरुवात करतो, त्याला साधी शुभम करोती येणार नाही. आणि हिला संस्काराच्या नावाखाली म्हणजे मी काय अशी साईड घ्यायचा प्रश्न नाहीये. माझं जो व्यक्ती मॅच्युअर असेल तो या विषयाला परफेक्टली समजेल. इथे ह्या पॉइंटला जो व्यक्ती मॅच्युअर असेल तो परफेक्टली समजेल. त्यामुळे तुम्ही लक्ष्मीचं पूजन लाख वेळा करा, तुमच्याकडे लक्ष्मी तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही तिचा अपमान नाही करताय.